नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. गुहागर निसर्गरम्य आणि सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहागर समुद्र किनाऱ्यावर एक संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावरील किनाऱ्यावर अघोरी कृत्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि भरदिवसा पेटत्या अगरबत्त्या आढळल्यानं पर्यटकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. भरदिवसा अघोरी कृत्याचा प्रयत्न. सध्या सुट्ट्यांच्या दिवसांमुळे गुहागर किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी मांदियाळी आहे. अशातच पोलीस स्थानकाच्या अगदी जवळ असलेल्या किनाऱ्यावरील एका भागामध्ये पर्यटकांना विचित्र दृश्य दिसलं. तेथे 4 ते 5 लिंबू कापलेल्या अवस्थेत विखुरले होते आणि त्या शेजारीच अनेक अगरबत्त्या पेटून लावल्या होत्या. अगरबत्त्यांमधून धूर निघत असल्याने हा प्रकार काही क्षणापूर्वीच कोणीतरी केल्याचं स्पष्ट होत होतं. दिवसाढवळ्या घडलेल्या या अघोरी प्रकारामुळे पर्यटकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरले. कोकणची संस्कृती आणि परंपरा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय. या विचित्र कारणामुळे किनाऱ्यावर फिरणाऱ्या महिला आणि मुलांमध्ये भीतीचं सावट पसरलंय. ऐन पर्यटन हंगामात अशा अघोरी कृत्यांमुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन किनाऱ्यावरील गस्त वाढवावी आणि अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या विकृत प्रवृत्तींना तात्काळ शोध घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक पर्यटकांकडून केली जाते. कोकण वार्ता न्यूज प्रतिनिधी रियाज ठाकूर, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.